नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश पाटील MP मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना याची मी कालच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती दिली होती। त्याचा मित्रांनो GR आलेला आहे। त्या GR मध्ये कोण पात्र आहे, कोण लाभार्थी आहेत याची सविस्तर माहिती मित्रांनो या GR मध्ये दिलेली आहे। यासाठी अर्ज कसा करायचा, याच्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणते आहेत आणि याच्यामध्ये पात्रता काय आणि अटी काय आहेत याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑल वरती सेट करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील। चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू। मित्रांनो, जय भवानी जय शिवराय। मित्रांनो, व्हिडिओ आपण चालू करू। तर मित्रांनो, हा आहे GR महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याच्या मान्यता देण्याबाबतचा GR आलेला आहे। मित्रांनो, याच्या अगोदर मी एक व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिली होती। आता याचा GR आलेला आहे। तर GR मध्ये काय माहिती दिलेली आहे ते आपण सविस्तर पाहू। मित्रांनो, याच्यावर प्रस्तावना काय दिली आहे, महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये अनियमितचे प्रमाण 50% पेक्षा जास्त आहे। तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी 59.10% व स्त्रियांची टक्केवारी 28.70% इतकी आहे। ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे। महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्याच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत। महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो। सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्याची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्याचा प्रस्तावित केलेला आहे। तर याच्यामध्ये शासन निर्णय काय दिलेला आहे, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याची मान्यता देण्यात येत आहे। मित्रांनो, या योजनेचा उद्देश काय आहे, राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांच्या आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे। या योजनेचे स्वरूप काय आहे, पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेच्या तिच्या स्वतःच्या आधार लिंक असलेल्या थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डायरेक्ट बँकेमध्ये तुमच्या जाणार सक्षम बँक खात्यामध्ये दरमहा 1500 इतकी रक्कम दिली जाईल। तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे 1500 पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल। मित्रांनो, योजनेचे लाभार्थी कोण आहे, महाराष्ट्रातील 21 ते 60 या वय वर्ष गटातील विवाहित विधवा घटस्फोटी परित्यक्त्या आणि निराधार महिला आहेत। मित्रांनो, योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय, लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे। राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटी परित्यक्त्या आणि निराधार महिला, तसंच किमान वयाची वर्ष 21 पूर्ण व कमाल वयाची वर्ष 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत आहे। मित्रांनो, सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे। मित्रांनो, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। मित्रांनो, याच्यामध्ये अपात्रता काय आहे, ज्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक आहे, ज्याच्या कुटुंबातील सदस्य आय करदाता आहे किंवा ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, परंतु बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले त्यांच्या स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत। मित्रांनो, सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 रुपयापेक्षा जास्त लाभ घेतला असेल किंवा ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे। त्यानंतर आहे मित्रांनो, ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारचा बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत, तसंच ज्याच्या कुटुंबातील सदस्य संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल आणि त्यानंतर आहे ज्याच्याकडे 4 चाकी वाहने ट्रॅक्टर वगळून ज्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत तर योजनेच्या पात्र व अपात्रता निष्कर्षामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल। मित्रांनो, त्यानंतर सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता खालील प्रमाणे कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे। मित्रांनो, तर कागदपत्र कोणते आहेत, तर पहिला आहे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करणं महत्त्वाचं आहे। लाभार्थ्यांचे आधार कार्ड, महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला, त्यानंतर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे तोच वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे मित्रांनो. त्यानंतर 5वं आहे बँक खाते पासबुकचा पहिल्या पानाची छायांकितपर्यंत. त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालने करण्याबाबतचे हमीपत्र. याच्यामध्ये लाभार्थीची निवड कशी झाली जाते तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी पात्रता अंगणवाडी सेविका, प्रवेशिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकाऱ्यांच्याकडे सादर करावा. सक्षम अधिकाऱ्यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे. त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका, प्रवेशिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी व सक्षम अधिकाऱ्यांच्या जबाबदारी खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेली आहे. इथं मित्रांनो चार्ट दिलेला आहे. इथं कार्यक्षेत्र आहे, लाभार्थींचा अर्ज स्वीकृत तपासणी पोर्टलद्वारे अपलोड करणे आणि अर्ज पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी सादर करणे आणि अंतिम मंजुरी देण्याकरिता सक्षम अधिकारी. म्हणजे ग्रामीण भाग, नागरी भाग दिलेला आहे. ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी सेविका, प्रवेशिका, सेतू सुविधा केंद्र आणि ग्रामपंचायत आणि सेवक आहेत. त्यानंतर नागरिक भागमध्ये अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, वार्ड अधिकारी आणि सेतू सुविधा केंद्र मित्रांनो संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडेच दिला जातो. त्यानंतर नियंत्रण अधिकारी काय आहे, आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे सदर योजनेसाठी नियंत्रण अधिकारी राहतील. तसेच आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई हे सहनियंत्रण अधिकारी राहतील. याच्यामध्ये 9वी योजनेची कार्यपद्धती काय आहे, 9वा मुद्दा मित्रांनो योजनेची कार्यपद्धती. अर्ज करण्याची प्रक्रिया. अर्ज पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विविध केलेल्या आहे मित्रांनो. पहिला मित्रांनो पात्र महिलेशी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता यायचा आहे. ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी, ग्रामीण, आदिवासी ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्रे येथे उपलब्ध असतील मित्रांनो. वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी, ग्रामीण, आदिवासी सेतू सेवा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोच पावती दिली जाईल मित्रांनो. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे मित्रांनो. याच्यासाठी पैसे तुम्हाला द्यायची गरज नाही आहे. तर त्यानंतरचा अर्ज महिलेने स्वतः ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा तिथे फोटो काढता येईल आणि ई-केवायसी करता येईल. यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे. कुटुंबाचे ओळखपत्र म्हणजे तुमचं रेशन कार्ड मित्रांनो आहे. त्यानंतर स्वतःचे आधार कार्ड असणं महत्त्वाचं मित्रांनो. त्यासाठी मोबाईल नंबर ही लिंक असणं आधार कार्डला महत्त्वाचं आहे. त्यानंतर तात्पुरत्या यादीचे प्रकाशन. अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदाराची तात्पुरती यादी पोर्टल ॲपवर जाहीर केली जाईल. त्याची प्रत अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, वार्ड स्तरावरील सूचना फलकावर देखील लावण्यात येईल मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो आक्षेपाची पावती जाहीर यादीवरील हरकत पोर्टल ॲपद्वारे प्राप्त केले जातील. याशिवाय अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र यांच्यामार्फत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी हरकत तक्रार नोंदवता येईल. लेखी ऑफलाईन प्राप्त झालेल्या हरकत तक्रार रजिस्टरमध्ये नोंदवण्यात जातील आणि ऑनलाईन अपलोड केल्या जातील. पात्र लाभार्थी यादी जाहीर केल्याच्या दिनांकापासून 5 दिवसापर्यंत सर्व हरकत तक्रार नोंदविणे आवश्यक आहे मित्रांनो. सदर हरकतीचे निराकरण करण्यासाठी संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या आदेशाखाली तक्रार निवारण समिती गठीत करण्यात येणार आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये अंतिम यादीचे प्रकाशन काय आहे, सदर समितीमार्फत प्राप्त हरकतीचे निराकरण करण्यात येऊन पात्र लाभार्थीची अंतिम यादी तयार केली जाईल. सदर पात्र अपात्र लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, वार्ड स्तरावर, सेतू सुविधा केंद्र तसेच पोर्टल ॲपवर देखील जाहीर केली जाईल मित्रांनो. पात्र अंतिम यादी महिला मूर्त झाल्यास सदर महिलेचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहे मित्रांनो. त्यानंतर लाभार्थीच्या रकमेचे वितरण. प्रत्येक पात्र महिलेच्या तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेला थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत रक्कम जमा केली जाईल मित्रांनो. या योजनेची प्रसिद्धी काय तर सदर योजनेची प्रसिद्धी जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद नोडल अधिकारी तसेच जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांनी संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या समन्वयाने करावी. तसेच गाव पातळीवर होणाऱ्या ग्रामसभा, महिला सभामध्ये सदर योजनेबाबत व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी. त्यानंतर आहे सदर योजनेसाठी वेब पोर्टल व मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्याची जबाबदारी आयुक्त महिला व बाल विकास पुणे यांची राहणार आहे मित्रांनो. या योजनेतील लाभार्थ्याचे पोर्टल नोंदणी होऊन योजना सुरळीत कार्यान्वित राहण्याकरिता तसेच पोर्टल संचालन, अर्ज डिजिटल पद्धतीने जतन करणे, पोर्टल वेळोवेळी अद्ययावत करणे याकरिता आयुक्त महिला बाल विकास पुणे यांच्या स्तरावर कक्ष निर्माण करण्यास त्यामध्ये विविध पद्धतीने 10 तांत्रिक मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात येईल. तसेच योजना सुरळीत
कार्यान्वित राहण्याकरिता नियंत्रण ठेवण्यासाठी शासन स्तरावर कक्ष निर्माण करून 5 तांत्रिक मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात येणार आहे मित्रांनो। सदर योजनेचे संनियंत्रण व आढावा घेण्याकरिता राज्य स्तरावर समिती गठीत करण्यात येत असून सदर समितीची रचना खालीलप्रमाणे दिलेली आहे। आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे यांना अध्यक्ष पदनाम दिलेलं आहे मित्रांनो। आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई सदस्य असे मित्रांनो हा तक्ता दिलेला आहे। राज्यस्तरांची समिती आहेत। त्यानंतर सदर समितीची बैठक 3 महिन्यातून एक वेळेस तसेच आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात यावी। सदर समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे दिलेली आहे। सदर योजनेची देखरेख व संनियंत्रण करणे, राज्यातील योजनेच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेणे, सदर योजनेसाठी उपलब्ध तरतूद व खर्च याबाबतचा आढावा घेऊन आवश्यक निधीची मागणी शासनास सादर करणे। त्यानंतर मित्रांनो सदर योजनेत धोरणात्मक बदल करायचा असल्यास त्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करणे। जिल्हास्तरीय समिती काय आहे याच्यामध्ये तर संबंधित जिल्हाधिकारी हा अध्यक्ष राहणार आहे। संबंधित सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषद सह अध्यक्ष राहणार आहे। संबंधित पोलीस अधीक्षक हा सदस्य राहणार आहे। हा इथे जिल्हास्तरीयचा तक्ता दिलेला मित्रांनो। सदर समितीची बैठक दरमहा तसेच आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात यावी। सदर समितीचा कार्यकक्ष खालीलप्रमाणे राहिलेला आहे। सदर योजनेची देखरेख व संनियंत्रण करणे। दुसरा आहे सदर योजनेच्या अंमलबजावणीबाबत नियमित आढावा घेणे, सदर योजनेसाठी उपलब्ध तरतूद व खर्च याबाबतचा आढावा घेऊन आवश्यक निधीची मागणी राज्यस्तरीय समितीकडे सादर करणे। कालनिबद्ध पद्धतीने पात्र लाभार्थी यादी अंतिम करणे व सदर योजनेपासून कोणतेही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेणे। राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय समितीमध्ये तसेच योजनेच्या अंमलबजावणी सुकर व्हावी यासाठी कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याचे अधिकारी मंत्री महिला व बालविकास यांना राहतील। तसेच माननीय मंत्री महिला व बालविकास यांच्याकडून सदर योजनेचा आढावा दर 3 महिन्याने घेण्यात येणार आहे। सदर योजनेचे मूल्यांकन महात्मा गांधी प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या मार्फत करण्यात आलेलं मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालमर्यादा काय दिलेला आहे। अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात मित्रांनो 1 जुलै 2024 पासून होणार आहे। अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक मित्रांनो 15 जुलै 2024 आणि तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक आहे 16 जुलै 2024 आणि तात्पुरत्या यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करण्याचा कालावधी आहे मित्रांनो 16 जुलै 2024 ते 20 जुलै 2024। तक्रार हरकतीचे निराकरण करण्यास कालावधी दिलेला आहे 21 जुलै 2024 ते 30 जुलै 2024 आणि अंतिम यादी प्रकाशन दिनांक दिलेला आहे 1 ऑगस्ट 2024 आणि लाभार्थीच्या बँकेमध्ये ई-केवायसी करणे हा 10 ऑगस्ट 2024 चा टायमिंग दिलेला आहे आणि लाभार्थी निधी हस्तांतरण 14 ऑगस्ट 2024 आणि त्यानंतरच्या महिन्यात देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला तुम्हाला मित्रांनो तुमच्या अकाउंटमध्ये पैसे भेटून जाणार आहेत। उपयुक्त कालावधीनंतर या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येणार आहेत मित्रांनो। सदर योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याची आवश्यकता भासल्यास नवीन मार्गदर्शक सूचना निर्मित करण्यात येतील मित्रांनो। त्यानंतर सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांचे सहकार्य घेण्यात येईल मित्रांनो। सदर योजनेसाठी सर्व स्वतंत्र लेखाशीर्ष उपलब्ध होईपर्यंत या विभागाच्या लेख लाडकी या योजनेसाठी अस्तित्वात असलेल्या लेखाशीर्ष 2235D 524 मध्ये उपलब्ध करून दिलेल्या आर्थिक तरतुदीनुसार खर्च भागवण्यात यावा। सदर शासन निर्णय 28/7/2024 रोजीच्या माननीय मंत्रिमंडळी बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे मित्रांनो। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेटून जाईल मित्रांनो। याचा सांकेतिक क्रमांक मित्रांनो 2024/6281814018 असा आहे। हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने स्वाक्षरित करण्यात आलेला मित्रांनो। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याबाबतची मी माहिती तुम्हाला दिलेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील। चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो।